अशा अरण्यात हे निसर्गाचं नवचैतन्य त्यापेक्षा धनी आहे ते मला सांगा. ते पहा, ते विस्तीर्ण पसरलेलं ते जलाशय आमच्या माहेश्वरी नगराच्या ठाई असणारं अगदी विपुलरित्या पसरलेलं ते जलाशय. पण तुम्ही या जलाशयात स्नान करणार. हो, हे तर रमणीय आहे. बरं का? तुमच्याप्रमाणे हा आनंद आम्हाला सुद्धा लुटता आला असता तर चांगलं झालं असतं. पण कसं आहे, एकापेक्षा 800 बायका आम्ही सगळेजण ते सरोवरात वाहून वाहू आणि म्हणून सांगतो तू काही काय देत था. काही स्त्रिया सरोवरात स्नान करण्यासाठी उतरल्या आणि त्यांच्या आणि जर ते तुला भीती वाटत असेल तर हे बदल मंजिरी पाहतेस या या विश्वाच्या ठिकाणी हा हिरवागार शालू पसरून ही पृथ्वी तर या हिरव्यागार पसरलेल्या शालूवर अगदी रंगीबेरंगी फुलं उमलली आणि ही फुलं पाहतात अगदी माणसाचं मन अचंबित होतं. अगदी तेव्हा आता तुम्ही असं करा, तुम्ही त्या जलाशयात उतरा आणि तुमचं स्नान करण्याचं प्रयत्न तुम्ही आठवा. पण मी असं करते, या निसर्गाच्या सानिध्यात या अरण्यात तऱ्हेतऱ्हेची रानफुलं फुलली आहेत. असं एक एक सुंदर पुष्प तोडे आणि त्या सगळ्या रानफुलांच्या फुलांचा एक सुंदर पुष्पमाला तयार करेल तुमच्यासाठी. म्हणजे माझ्यासाठी एकच नाही या अनेक बनवा. अगं एकच कशाला, या ठिकाणी फुलं काही कमी आहेत का? अनेक फुलं फुललेली आहेत. अगं वेगवेगळ्या फुलांचे वेगवेगळे हार बनव आणि त्या मला माझ्या कंठी अर्पण कर. पण इथं हार शिदूर लावू नकोस ना. या अरण्याच्या ठाई या संसाधनाचा उपयोग करून एक पुष्पमाला तयार कर. तोपर्यंत आणि करण्यासाठी हे त्या जलाशयात स्नान करण्यासाठी उतरणार आहे. पण त्यांचं ते चित्र डोळ्यासमोर अडवते. हे चित्र डोळ्यासमोर अडवताना माझ्या अंगावर तर रोमांच येणार नाही. हो, आम्ही सुद्धा सगळ्यांनी त्या जलाशयात उतरलो असतो ना तर या थंडगार पाण्याचं सूचन आम्ही आमच्या देवाला केलं असतं. आम्ही सुद्धा स्वच्छ नदीला स्नान केलं असतं. पण तरी पण यांची इच्छा गेले. पण हे येईस्तोवर त्यांच्यासाठी सुंदर अशी पुष्पमाला मी तयार करणार आहे. या मंद मंद वाऱ्याच्या लहरी वाहत आहे. हा वारा अंगाला स्पर्श केला ना की एवढं समाधान वाटतं की असं वाटतं या स्थळाचा त्याग सध्या कुठेही जाऊ नये. हो, नव्या नवतीला बघणार आहे. नव्या नवतीचा मुलीला बघायला मग माझं ते बांधून काय झालं माहितीये का?
पाळायचं सुद्धा नाही. कारण मी तुला पकडलंय. मदन मंजरीनं पकडलंय तुला. हो. वा 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 वा. आमच्या अश्वशाळेत किती कष्ट आहे. पण असं अश्व नाही. या अश्वाचं नाविन्य आहेच कसं? हो, चंद्राच्या कात्रीप्रमाणे असणारा शुभ्र धवल रंगाचा हा अश्व. पण याचं नाविन्य तरी पहा. शुभ्र धवल रंगाचा अश्व आहे, पण याचे कर्ण मात्र सावळ्या रंगाचे. हो, श्यामकर्णीय. हो, आणि त्यापेक्षा बघा तुम्ही, याच्या मस्तकामधून अगदी त्याच्या कृष्णापर्यंत हा केसांचा तुरा. हो, असंच करायला हवं. स्वामी लवकरात लवकर येतील. स्वामींना या अश्वाला नाविन्य दाखवायला हवं. बघा तरी या अश्वाचं नाविन्य फार वेगळं आहे. असं अश्व आपल्या अश्वशाळेत आहे का? अगं असं अश्व आपल्या शाळेतच नाही. नाही ना. अगं अवलोकन जर केलं असेल हो हो हो, बघा ना. शुभ्र वर्णाचा आणि हा दिव्य सजवलेला अश्व अगदी त्याच्या पृष्ठभागी रेशमी नव्हे तर सुवर्ण फुलांचा आहे. आणि या रेशमी वस्त्रावर अश्वाची चित्र आहेत सगळी. अवलोकन करतो. हो ना. निश्चितच रत्नजडित रत्नांनी मडवलेला हा अश्व. मला वाटतं हा अश्व कोणी सामान्य नाही. तुम्ही अश्वाचं अवलोकन केलं असेल ना. हो, बघा तरी मी पाहिलंच नाही. अश्व फार हालचाल करतो. हो, मला सांगा हो, हा. त्या अश्वाच्या वस्त्रावर हे पहा, काहीतरी लंगोटच असतं ते काहीतरी. म्हणजे अश्वाच्या मागील पुस्तिकेप्रमाणे अश्वाच्या मस्तकी असणारी ही पत्रिका काय काय? हे ताम्रपत्र. अश्वाच्या मस्तकी असणारे ताम्रपत्र अगदी रेशमाने यात काय लिहिलंय हे पण आणि हेच मुख्य. काय लिहिलंय? श्री गोपाल कृष्णाय नमः. या विश्वाच्या ठाई गोपाल कृष्ण आणि त्याचं नामविधान या अश्वाच्या मागे असणाऱ्या पत्रिकेत आणि पुढं अवलोकन करतेस मंजिरी. युधिष्ठिरे मांडिला श्री यादव त्या निमित्त सोडिला हा पुरंदर पार्थ भीम रक्षणासाठी असे संघ त्या सहकार्य करी श्रीरंग. असे हा पांडवांचा अश्व आहे आणि त्यांनी अश्वमेधासारखा यज्ञ आरंभला आहे. यातली गोष्ट आहे. आणि हा याज्ञिक अश्व आहे आणि हा गोपाल कृष्णाचा यज्ञ आहे. या यज्ञात आपल्याला सहभागी झाले म्हणून हा अश्व आपण पुनश्च दिला. हो, थांबा, थांबा. हा. अहो, यज्ञात सहभागी होण्यासाठी ते पत्रिकेत दिलंय का? हो. नाही नाही, तुम्ही पुढे वाचलं नाही तसं. अगं, कशाला? नाही, तुम्हाला ऐकायचंय. अगं मंजिरी हा पांडवांचा अश्वमेध आहे. असेल त्या ना. कार्याला आपण विरोध करायला नको. मान्य हा मला. अश्वमेध. अहो, पण मला सांगा, पत्रिकेचा पूर्ण भावार्थ तरी वाचूया. अजून पुढे काहीतरी नाविन्य त्यात लिहिलं असेल तर ते पूर्ण भावार्थ वाच. आपण आपली कसं लक्ष करायची? ठीक आहे तुझ्या मनाच्या समाधानासाठी जो नृप असे बलाढ्य तेनेच धरावा हा श्राव कर्ण. युद्ध करून या रणे विमानला भीम पार्थ सोडविलं. निजपणे असे न होता तर हाती तूण ठेवणी दरबार खंडणी सहित यावे. अरे वा. म्हणजे अश्वाचं बंधन आम्ही करायचं, का तर आम्ही पराक्रमी आहोत म्हणून. आणि दाती तृण
तृण घेऊन यांना शरण जायचं हा कसला न्याय? काही गरज नाही. म्हणजे आणि तुम्ही चालला होता धर्म करायला सहकार्याला गोपाळ कृष्णाचा धर्म आहे. या विरोध नको. काय? आपण गर्भातून दिसत नाही नाही थांबा तुम्ही. हा. काय करताय तुम्ही? म्हणजे प्रभू श्री गोपाळ कृष्ण यांच्या आशीर्वादानं जे पांडव हा अश्वमेध यज्ञ करताय निश्चित या यज्ञासाठी आपण सहकार्य करायचं. सहभाग दर्शवणे कर्तव्य होय. राजाने राजाला सहकार्य करावं नव्हे तर गोपाळ कृष्णाने याग मांडला. या देवकार्याला विरोध का म्हणून करावा? मला सांगा आता आपली पत्रिका वाचली त्या पत्रिकेमध्ये काय लिहिलंय? त्यांचा तो अश्वमेध यज्ञ आहे हे समजलं पण त्या व्यतिरिक्त जाऊन हा अश्व जो कोणी पराक्रमी द्रुप म्हणजे एखादा राजा बंधन करेल त्यांना आपल्या पराक्रमाने हा अश्व बंधन करायचा. अहो मग तुम्ही जर पराक्रमी आहात तर दाती तृण घेऊन त्यांना शरण जायचं. अश्व बंधन केलं मी हवं तर ते शरण येतील आपल्याला. म्हणते आपण अश्वाचं बंधन करावं. आपण पराक्रमी आहोत म्हणून हा बंधन केलाय ना. आता या अश्वाच्या मुक्तीसाठी किती कोणी घेऊन द्या तुम्ही पराक्रमी आहात ना. निश्चित मग तुमचे पराक्रम दाखवायला नको. या ठिकाणी पराक्रम दाखविणारा तेच म्हणते मी. हे शब्द ऐकले आणि वीरश्री जागृत झाली. निश्चितच जी माहेश्वरी नगरी अद्याप कुणासमोर झुकली नाही. अनेक राष्ट्रांच्या माहेश्वरीला नकार दिले. अजूनही कुणाचाही मांडलिकत्वाच्या माहेश्वरीला स्वीकार केला नाही. ज्या माहेश्वरी रक्तात शत्रूच्या रक्ताला आळा बसण्यात येतो. पण कधी त्या माहेश्वरीला हार स्वतःच्या जीवनात पत्करते. आता कसं बोललात तुम्ही? ठीक आहे. जरी तो गोपाळ कृष्णाचा यज्ञ असेल तरी सुद्धा पत्रिकेत लिहिलेल्या मजकुराप्रमाणे जो वीर असे बलाढ्य ज्ञानाचा बदल मी सुद्धा वीर आहे. मी सुद्धा एक वीरच होय. वीराच्या पोटी जन्माला आलोय. तो खेळ म्हणून नव्हे सात्विक वीरच होय. हाच वीर आता खरंच येणार आहे. या अश्वाचं बंधन करेल. ज्या भावांनी उतार पांडवांनी पराक्रम गाजवले याच पांडवांना प्रतिकार.